श्रुती अशोक गरुड यांनी माझ्या उभाऱ्यासमोर नाही बेटा आणि नांद्रा येथील जिल्हा परिषद मधील आमठाणा पंचायत समिती गटाचे काकासाहेब पाटील मोरे यांनी यावं समोर आणि रुकैया शेख आप इधर है आणि हे आमचे पंचायत समितीचे दोघे उमेदवार आणि या जिल्हा परिषदचे उमेदवार. बघा कसा चेहरा आहे, छान एकदम लहान लेकरू आहे, गोड आत्ताच निवडणुकीला पात्र झाली. ती पण एकदम तरुण, एक मुस्लिम तरुणी निवडणूक लढवत आहे आणि हे पण एकदम युवाच आहे. युवा काही दिसतात ते काही लोकांचं वयच कळत नाही. म्हणजे आता दानवे साहेबांकडे बघा ना, मी लहानपणापासून बघायला ते रांगत होते तेव्हापासून तसेच दिसतात, ते फार फरक नाही. आम्ही मात्र झालो. तर हे आमचे उमेदवार आहेत. तर येणाऱ्या 7 तारखेला या तिघांनाही कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी आशीर्वाद द्यायचा आहे. आता तुम्ही बघा, अंधारी जिल्हा परिषद गट येथील जिल्हा परिषदचे उमेदवार महानंदा तायडे आलेत का? आणि बोरगाव पंचायत समिती गटाच्या उमेदवार प्रिया कवाड. ठीक आहे, डिक्लेअर केलं, तिथे निवडून द्या तिकडचे कोण आले. अंधारी पंचायत समिती गणाच्या लक्ष्मी बडक यांनाही आपण निवडून द्यायचंय. भराडी जिल्हा परिषद गटाचे राधाकृष्ण काकडे हे आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत. आणि धानोरा पंचायत समिती गणाच्या वृषाली मिरकर या आमच्या म्हटलं जुन्या संघर्ष यात्री आहेत. आणि भराडी पंचायत समिती गणाचे नारायणराव कोमने हे तिघे जण उभे आहेत. आणि या तिघांनाही हे पण चेहरे एकदम युवा आणि एकदम चांगले स्वच्छ चेहरे आहेत. एक महिला पण आहे आमची. यांना आपण प्रचंड मताने विजयी करा येणाऱ्या 7 तारखेला. अंबई जिल्हा परिषद गटाचे त्रिंबक मारुती गव्हाणे आलेत का? या. आणि जे जिल्हा परिषदचे आमचे उमेदवार आहेत, केळगाव पंचायत समिती गणाच्या तुळसाबाई कोठाळे आणि संगीता झारेवाल या पंचायत समिती गण अंबईच्या उमेदवार, या तिघांनाही येणाऱ्या 7 तारखेला प्रचंड मताने तुम्ही विजयी करायचे हे आवाहन मी करायला आलेली आहे. आता बसा. या सर्व उमेदवारांचा परिचय सर्व उमेदवारांचा परिचय मी आपल्याला करून दिला. माझा परिचय आता करून देते. मी कोण आहे? बसा तुम्ही, बघू द्या कोण आहे. पंकजात आहे. माझं चिन्ह काय? मग आज तुम्ही कुणाला मत देणार? झालं, एवढा साधा प्रश्न आहे. पण तुम्ही कमळाला मत देणार. मी पंकजात आहे, माझं चिन्ह कमळ आहे, तुम्ही कमळाला मत देणार. पण तुम्ही कमळाला मत का देणार हे पण तुम्हाला पटवायला पाहिजे. म्हणून मी इथे प्रचारासाठी आलेली आहे. खरं हेलिकॉप्टरच्या सभा आहेत. आज आपण सुरुवात मी प्रचाराला केली तेव्हाच अजित दादा पवार यांना मी आदरांजली श्रद्धांजली वाहिली. आणि त्यांच्या जाण्यानंतर महाराष्ट्राच्या एक अनुभवी आणि ज्यांना प्रशासनावर पकड होती अशा नेत्याचा एक मोठं असं पोकळी तयार झालेली आहे. त्यांच्या जाण्याने ती पोकळी भरून काढण्यासाठी खूप कष्ट करून त्या पोकळीला भरून काढणारा नेता समोर यावा लागणार आहे. आणि म्हणून त्यांना श्रद्धांजली मी वाहिली, पण कामाला सुरुवात केली. आमच्या मुख्यमंत्र्यांनी सहकारी गेले, उपमुख्यमंत्री गेले, सगळ्या सभा रद्द केल्या. त्यामुळे दानवे साहेबांचा मला फोन आला की माझ्या सभा ज्या 4 होत्या त्या 8 झाल्या. आता उद्या मला सोलापूरला जायचंय, पंढरपूरला जायचंय, लातूरला जायचंय. आता माझ्या पक्षाचा एक आमदार निवडून यावा, एक खासदार निवडून यावा, ह्यासाठी मी राज्यभर फिरले. व माझा खालचा कार्यकर्ता जो तळागाळात आम्हाला आमदार खासदार करतो ही त्याची निवडणूक आहे. आणि म्हणून त्या निवडणुकीसाठी मी आलो. सकाळी मी निघाले घरातून तेव्हा मला असंख्य लोकांचे मेसेज आले, ताई विमानाने येऊ नका, दानवे साहेब अवघड झाले, विमानाने येऊ नका, ताई तुम्ही विमानाने प्रवास करू नका. इतकी धडकी भरली लोकांना. सोन्यासारखा माणूस, अनेक वर्ष काम केलेला माणूस असा क्षणात गेला. हे दुःख लोकांना सोचलं नाही. पक्ष असू द्या, विचार असू द्या, परिवार
असू द्या, काही असू द्या, पण कोणा शत्रूलाही अशा प्रकारचा मृत्यू येऊ नये, आपली संस्कृती आपल्याला सांगते. सकाळी आईचा फोन आला, तू विमानात जाऊ नको, गाडीत जा. मी हो हो म्हणले, पण विमानातच आले. आता गाडीत कशा सभा करू मी? माझ्या आज सकाळपासून 5 सभा आहेत, संध्याकाळी पुन्हा संभाजीनगरच्या जवळ सभा आहेत, उद्या सोलापूर, पंढरपूर, लातूर या सभा करण्यासाठी मला हेलिकॉप्टर विमानात जावंच लागेल. म्हणलं मला काही चिंता नाही, हे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, मी माझ्या कार्यकर्त्यासाठी काही नाही. ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे, कार्यकर्त्याच्या स्वाभिमानाची आहे. नेत्यांसाठी कार्यकर्ते झटतात, तर कार्यकर्त्यांसाठी झटणारा नेता सुद्धा त्यांना खूप बळ देऊन जातो. आज कमळाला मत का द्यायचे? कारण सगळ्यात महत्वाचं, देशात सत्ता कुणाची आहे? कुणाची देशात? कोण आहे? मोदीजी. उलटा प्रश्न विचारला मी तुम्हाला. प्रधानमंत्री कोण आहे? मोदीजी. मोदीजी कोणत्या पक्षाचे? पण प्रधानमंत्री कोणाचे? देशाचे. आता ते जेव्हा देशामध्ये काम करतात, ते जेव्हा उज्ज्वला योजना आणतात, गरीब आईच्या पोटी जन्म घेतलेल्या मोदीजींनी आपल्या आईला चुलीसमोर बसून खोकताना पाहिले, म्हणून त्यांनी तुम्हा गरीब आईच्या आईला गॅसची शेगडी देण्याचं काम केलेलं आहे. स्वतःच्या बापाला रेल्वे स्टेशन मध्ये चहा विकताना पाहिलंय, गरिबी अनुभवली आहे, म्हणून गरिबासाठी योजना करण्याचं धारिष्ट त्यांच्यामध्ये आहे, कारण त्यांनी हृदयातून त्या गरिबीचा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून त्यांना मतदान देतात. आता हे करताना ते देशाचे प्रधानमंत्री, ते म्हणले का हे भाजपचं आहे, ते काँग्रेसचं आहे, ते राष्ट्रवादीचं आहे? बघितलं का त्यांनी जनतेसाठी काम केलं. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्यांचा विचार करून प्रधानमंत्र्यांनी किसान सन्मान योजना सुरू केली. बरोबर आहे? आहेत ना तुम्ही सगळे? लाडक्या बहिणीच्या आधी तुमचा नंबर लागलाय. किती मिळतात? अरे वर्षाला किती? 2 सांगते, हळूच थांबा. किती मिळतात लाडक्या बहिणीला सांगा बरं? आणि किती वर्षाचे? किती? 18,000. तुमच्यापेक्षा श्रीमंत आहेत का? तुम्हाला 12,000 बरोबर वर्षाला. आता हे कधीतरी तुम्हाला जन्मल्यापासून एक म्हातारे माणसं आहेत आमचे जुने, कधी आठवते का सरकारने शेतकऱ्याला सन्मान म्हणून काही पैसे दिले? बरोबर आहे, आठवते का? कुणी दिले? आमच्या मोदीजींनी दिले. अरे या माझ्या मावल्या अंधारामध्ये पहाटे उठून रात्री मध्यरात्री कुपाट्यानी शौचालय जायच्या. बरोबर? शौचालय दिले पाहिजे. माझ्या स्त्रीची कुचंबना थांबली पाहिजे. गावामध्ये आरोग्याने आणलं पाहिजे. सांगा 2014च्या आधी काय राज्यात देशामध्ये स्वातंत्र्य नव्हतं, सरकार नव्हतं का? कोणी विचार नाही केला. स्वच्छता अभियान आणलं आणि लाखो करोडो शौचालय बनवले. कोणी बनवले? मोदीजींच्या संकल्पनेतून बनवले. आम्ही बनवले मोदीजींच्या हाताखाली. ग्रामीण विकास मंत्री होते मी. हे केलं म्हणून त्यांना मत द्यायचे. हे पहा मी भाषण करू शकते. मोदीजींनी परराष्ट्र धोरण काय केलंय, मोदीजींनी चंद्रयान सोडलंय, मोदीजी मंगळावर जाणार आहेत. तुम्ही म्हणता माझ्या गावातल्या काय बोला चावडीचं, तिथलं काय करायचं आपल्याला? गरीबाला, शेतकऱ्याला, ग्रामीण भागाच्या माणसाला हे आपल्याशी संबंधितच असतं. पण आता तेही त्यांनी केलंय. जगात त्यांनी आपली एक प्रतिमा निर्माण केली. देशात पहिल्यांदा नाही जमलं ते चंद्राच्या बुर्दो भागामध्ये जाऊन चंद्रयान सोडलं, मंगळावर प्रवेश करण्याचं धारिष्ट केलं, आपल्या सैन्याला एकदम सक्षम केलं. सगळ्या आपल्या देशाला चौबाजूनी सगळीकडून आपल्याला दृष्ट लागली असताना आपल्याला वाचवण्याचं धारिष्ट आपल्या सैन्यामध्ये राहावं यासाठी काम केलं. अरे पद्मश्री कुणाला मिळायची आधी? आता बघा पद्मश्री कुणाला मिळेल? खेड्यात काम करणाऱ्या माणसाला उचलून नेऊन त्याचा सन्मान केला चाललाय. कुठेही वशिलेबाजी पूर्णपणे बंद केली. जनधन योजना काढली. सांगा जनधन योजनेमध्ये तुम्ही सगळे अकाउंट होते का आधी? बाहेरनो होते का तुमचे आधी अकाउंट? कोण तुमचे अकाउंट काढत होतं? काय गरज होती? काय गरज आहे बाईला? दिवसात सकाळी 2दा खायला मिळालं बस झालं. पुन्हा सकाळी दिवसभर काम केलं, घरातलं काम केलं, घरातलं सारवलं, भाकरी थापल्या, गेल्या शेतावर सोयाबीन वेचला, कापूस वेचला, ऊस केला, सगळं केलं. पुन्हा घरी आले आपण. आहे का अकाउंट? पण आता अकाउंट आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेला बायकाचं नाव आहे की नाही घराला? जेवढ्या जेवढ्यांना आवास मधून घर मिळालंय बायकोचं नाव आहे. या माऊलीला आणि या गरीब ग्रामीण जनतेला न्याय द्यायचं काम केलंय ते मोदीजींनी, त्यामुळे कमळाला मत द्यायचं. आणि त्यांच्याच विचारावर वाढलेले, त्यांच्या संस्कारात तयार झालेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तुमचे लाडके कोण? जोरात बोल, जोरात. तुमचे लाडके देवाभाऊ आणि तुमचे मेवणे लाडके. आता माझ्या या माऊलीला मी प्रत्येक सभेत विचार, भाऊ येतो राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला किती वळणी देतो? 500. 500 तुम्हाला? 500 वर आहे का 500च्या कोणी? नाही. 1000 वाला कोणी? काय रे तुम्ही वर्षातून एकदा 1000 रुपये देत नाही, 500 एकदा देतं बरोबर. मग भाऊबीजेला 500 आणि राखीला 500. कधी माहेरी गेलात, भाऊजाईंनी पसंतीने साडी घेतली, तुमचं थोर नशीब. पण नाही घेतली तर साडी कितीची देतात? 500. बरं चला 500, 800, 800. आणि वर किती ठेवते ओटीत? 200. ते म्हणाले, मी नाही. मला एवढं जरा बरं आहे. तुम्ही सांगा ना 200. 500 वाले आहेत का कोणी? नाही. मग 500 रुपये भाऊबीजेला, 500 रुपये राखी पौर्णिमेला आणि माहेरपणाला 200 रुपये. किती झाले? 1200. आणि भाऊ किती देतात? 1500 बरोबर. ते पण एका महिन्याला. म्हणजे वर्षाला किती झाले? किती झाले? तुम्ही जोरात बोललो कोणतरी, बायकोकडे पैशाकडे नाही बघायचा. 18,000 रुपये भाव देतो. पण बहिणी किती? किती बहिणी? करोडो बरोबर. एक बहिणी असेल तर 500 देतात. हा 2 असेल तर 250. इथं एक भाऊ 18,000 देतो. पण हे तुमच्या अकाउंट मध्ये येतं कुणामुळे? मोदीजींच्या संकल्पनेमुळे तुमचं अकाउंट तयार झालंय. नाहीतर काँग्रेसचे मोठे नेते म्हणायचे आम्ही वरून पैसे पाठवले 1 रुपया तर खाली 15च पैसे पोचतात. पण आता आमच्या देवाभाऊनी जर 18,000 पाठवले तर तुमच्या अकाउंट मध्ये 18,000 रुपये येतात. मग तुमचं कॉलर टाईट होते. तुम्ही थोडा कसलाही किडका भाऊ असला आणि खूप त्रास दिले नवऱ्याला, मी भावाला सांगेन म्हणता बरोबर आहे. आता तुमचा तो भाऊ मुख्यमंत्री, तुमचं तर काही विचारायची सोय नाही. तुमचा तर फारच मान असेल घरामध्ये. काही झालं की म्हणायचं माझ्या भावाला सांगेन. आपल्या भावाला काही बोललेलं आपण ऐकून येतो का? मग आता देवेंद्रजींचा पक्ष भाजप, आमचं कमळ, लाडकी बहीण तुम्ही, लाडके मेवणे हे. मग आमच्या फॅमिलीत बाकीचे काय काम आहे? आता ते भाषण तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, ते काय बोलायलेत ह्याच्यावर आपण भाषण करायचं काय काम नाही. काय त्यांच्यावर बोलून काही उपयोग नाही. आपण का मतं मागायलो, आम्ही तुम्हाला का मतं मागायलो, ते आमच्या कामावर मागायलो, आमच्या प्रतिमेवर मागायलो. आम्ही कोणा गरीबाची जमीन हडपली नाही, आम्ही कोणाची टक्केवारी खाल्ली नाही, आम्ही कोणामध्ये आपले घरातले स्वतःचे गठुडे बांधले नाही. आम्ही जे केलंय ते सामान्य माणसासाठी केलेलं आहे. आणि मग यांच्या मागे नाही उभरायचं तर कुणाच्या मागे उभरायचं? अहो एका घरात 3 मुली असतील, 2 लोक असतील तर बघा ना एका घरामध्ये किती पैसे मोदीजींच्या देवाभाऊंच्या माध्यमातून पोचत आहेत. हे तुमच्यासाठी चांगल्यासाठी आहे, तुमच्या बचतीसाठी आहे, तुमच्या आडल्या वेळेसाठी आहे. मला 100% खात्री आहे या मिळालेल्या पैशातून तुमच्यापैकी कुणीही नवी चांगली कोरी साडी घेतली नसल. शपथ सांगते मी. काही हरायला तयार. घेतली का? हसायला. गंटन केलं काही उपयोग नाही. सोन्याचे भाव असे झाले तर बघायलाच पैसे लागले. है का? क्या आपा नया लिया क्या कुछ? क्या बोलते इसको? बोलो.
हिजाब, मुझे पता है मैं उनसे बात करनी है। हिजाब नया दिया क्या कुछ सलमा सितारे वाला? नहीं ना? पैसे क्यों रखे? पैसे काय ठेवले? घरच्यांसाठी ठेवले, घरच्यासाठी ठेवले, लपून ठेवले, कुणाला कळू नाही दिले. कुठे ठेवले? साडीच्या घडीत, देवळाच्या खाली, तांदळाच्या डब्यात. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. हे सगळे लपवलेले पैसे तुम्ही स्वतःसाठी नाही ठेवले. ही जाणीव आम्हाला आहे, देवाभाऊला आहे, मोदीजींना आहे. स्वतःच्या लेकीच्या क्लासला पैसे कमी पडले, तुम्ही द्यायला तयार आहे. जाऊ दे, बापाकडे पैसे नाही, त्याला नको सारखं लाचार करू. घरामध्ये म्हातारी सासू खोकायली, नवऱ्याचं तोंड पडले, 4 बाटल्या खोकल्याचं औषध झालंय, आता पैसे नाहीत खिशात, तुम्ही म्हणतात काही काळजी करू नको, मी आणून ठेवले. हे स्वतःसाठी नाही, म्हणून तुमच्या पाठीमागे उभे. स्वाभिमानाने स्त्रीने जगावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, नुसतं लाडकी बहीण नाही, लखपती दिदी बनावं, हे आमचा प्लॅन. आणि ते कुठं तुम्ही दुसरीकडे विचार करायले? आमचे गोरंट्याल आले आमच्याकडे, आमची नगरपालिका आली ना, जालन्याची महानगरपालिका आली, संभाजीनगरची महानगरपालिका भाजप नंबर 1 ला आली, नाशिक भाजप नंबर 1 ला, पुण्यामध्ये भाजप नंबर 1 ला, और मुंबईत भाजप नंबर 1 ला. आता बिहारची निवडणूक जिंकला, आता बंगालची पण जिंकणार आहे. आणि मग काय तुम्हाला काय झालंय? तुम्ही कशामुळे उलट जाणार आहे? तुम्ही काही उलटीकडे जायची गरज नाही. इथे काही भेद नाही बघा, जात धर्म उभय याच्याशिवाय काही मुद्दा नाही. जनधनमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. शेतकरी सन्मानमध्ये कोणता मुसलमान शेतकरी आहे, कोणता बौद्ध शेतकरी आहे, कोणता मराठा आहे, कोणता ओबीसी आहे, हे थोडंच विचारून दिलं जातं. त्याच्या परिस्थितीने दिलं जातं. आता सुद्धा ही लाडकी बहीण आहे, सांगा काही फरक आहे का? आपाला काही 1000 मिळतात आणि तिला 2000 मिळतात, असं आहे का? जे आपाला मिळतात ते ताईला मिळतात, जे दादाला मिळतात ते भाईला मिळतात. इथं काहीच फरक नाही. हा, बरोबर आहे का नाही? मग असं असताना तुम्हाला जात आणि धर्म आलाच कुठून? हा जात आणि धर्म आपण विचार करण्यासाठी केवळ ज्यांच्याकडे दुसरा कुठला मुद्दा नाही ते पुढे करतात. म्हणून तुम्ही सर्व, मी चांगलं भाषण देते म्हणून ऐकायला आले असं मी समजत नाही. तर माझ्या आव्हानाला मान देऊन तुम्ही मतदान द्याल आणि ही सीट विजयी कराल असं मी समजते. बरोबर आहे का? का चुकलं माझं? चुकलं का माझं? मग समज तुम्ही नुसतं आपलं असं एखादा चांगला गायक असतो, खूप गर्दी करतात लोक त्याच्या, पण पिक्चर पडतो, तसं नको व्हायला. गाणं हिट आणि पिक्चर फ्लॉप असं नाही. आमच्या भाषणाला अटलजी म्हणायचे, आमच्या भाषणाला खूप लोक येतात पण मतं देत नाही. तसं ती परिस्थिती होती जेव्हा त्यांनी सुरुवात केली, नंतर तर ते पण प्रधानमंत्री झाले. तसं आत्ता तुम्ही माझं भाषण ऐकायला आले नाही, तर ह्या भाषणाने तुम्ही परिवर्तन घडवण्यासाठी आलेले आहेत आणि ते परिवर्तन कमळाचं फूल फुलवून तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला पटलं ना मतं का द्यायचे? मी तर न पटवताच तुम्ही म्हणले मतं द्यायचे कमळाला, बरोबर आहे? आता तुम्हाला पटलं ना, पुन्हा रात्री दुसरे बाजार सुरू होतात इलेक्शन मध्ये. एवढे पैसे देऊन पुन्हा तोंडाकडे बघायचं नाही उमेदवाराच्या. आमचं काय तसलं काय करायचं नाही. जो शाश्वत आपल्याला विकास देतोय, जो शाश्वत आपल्या मागे उभं राहिलाय, त्या नेत्याच्या आणि सरकारच्या मागे आपण उभं राहायचंय. दानवे पाटील साहेबांचा एवढा अनुभव आहे. माझेही महानगरपालिकेला प्रचार करून करून गळा खराब झालाय, सेल्फ्या काढून काढून भासून हसून गाल दुखायला लागले, दाताच्या कण्या झाल्यात भाषण करून करून. पण तरी ते पण करायलेत, आम्ही पण करायलो की तळमळे तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही करतोय आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुमच्यासाठी करतोय. तर तुम्ही येणाऱ्या 7 तारखेला आमच्या कमळाच्या फुलाच्या सगळ्या उमेदवारांना, आजूबाजूच्या जिल्ह्याचे आलेले, दुसऱ्या सर्कलचे आलेले सगळे मोठ्या मताने विजयी करा. करणार ना? मग 2 हात तुमचे घ्या बरं, असे सगळे घ्या. आपा बस हाताच्या मुठी आवळा आणि माझ्यावर अशी जोरात घोषणा द्या की हे काय भाषण करायला, ती दवाखाना टाक म्हणा, त्याला हे बायपास करा, सर्जरी करा, काय करायचं करा म्हणा. इथं काय बायपास बिपास नाही, दवाखाना टाका, तुम्हाला पुण्य मिळेल, ते मतदान आहे. तर त्यामुळे हाताच्या मुठी आवळा आणि जोरात घोषणा द्या, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टी
यांना या ठिकाणी